नंदू दत्तू तिकोने, माझी चुलती अनिता नंदू तिकोने आणि त्यांचा मुलगा माऊली नंदू तिकोने. हा भागच असा आहे की इथं पाऊस खूप असतो, त्यामुळं पूर वगैरे येणे हे ह्या घटना घडतच असतात. एक कुटुंब, पहाटेची वेळ, तिघही गाढ झोपेत आणि त्याच वेळी दरड कोसळली. संपूर्ण कुटुंब जागेवरच संपलं, त्या ढिगाऱ्याखाली गुदमरलं. या घटनेनं लोकांना माळींची दरड दुर्घटना आठवली. तिथं जसं एका दरडीनं सगळं गाव गिळलं होतं, इथंही एका दरडीनं संपूर्ण कुटुंब गिळलंय. ही भीषण दुर्घटना कुठली आणि याच्यासोबत नेमकं काय घडलंय पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होतीये. पुणे जिल्ह्यातील डोंगराळ आणि घाटमाथ्याच्या परिसरात तर पावसानं अक्षरशः रौद्र रूप धारण केलंय. या सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक नद्या नाले ओसंडून वाहत आहेत, तर दुसरीकडे डोंगराळ भागातील गावांवर दरडी कोसळण्याचं संकट गडद झालंय. असाच एक अत्यंत भीषण आणि मन हेलावून टाकणारा प्रसंग मावळ तालुक्यातील पाटण विसापूर गावात घडलाय. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे पाटण गावातील एका शेतकरी कुटुंबाच्या घरावर डोंगराचा प्रचंड मोठा भाग खचून दरड कोसळली आहे. या दुर्दैवी आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेत एकाच कष्टकरी शेतकरी कुटुंबातील तिघांचा ढिगाऱ्याखाली चिरडून दुर्दैवी अंत झालाय. या एकाच घटनेमुळे केवळ पाटण गावच नव्हे तर संपूर्ण मावळ तालुका आणि पुणे जिल्हा शोक सागरात बुडालाय. निसर्गाच्या या अवकृपेनं एका सुखी आणि कष्टाळू कुटुंबाचा संपूर्ण प्रवास एका रात्रीत संपून टाकलाय. माझे चुलते होते, रात्री अचानक अशी दरड कोसळली आणि खूप मोठा पाऊस झाला. पाऊस झाल्यामध्ये आम्हाला फोन आला 4:30 वाजता, नाही का. 4:30 वाजता ही घटना घडली. इथून मित्र लोकांनी फोन केला आम्हाला की अशी अशी घटना तुमच्या कुटुंबावर घडलेली आहे. त्यामुळे आम्ही धावत पळत आलेलो खाली. पण खाली आल्यानंतर आम्हाला हे सर्व दिसलं, पण आम्ही थोडे पत्रे वगैरे आम्ही हरवायचा प्रयत्न केला, पण त्याच्यात एवढं खूप आम्हाला मातीचा ढीग होता, तर त्याच्यात आम्हाला काही सुधारलं पण नाही का. मग आम्ही कॉन्टॅक्ट केले, आमचे सरपंच कोणी असं त्यांनी कॉन्टॅक्ट वगैरे केले, गावकऱ्यांनी DCPला वगैरे कॉन्टॅक्ट केले आणि म्हणजे एक तासाभराने का होईना, तासा-2 तासांनी ते कार्य चालू झालं. आणि कोण कोण होतं, त्यांची नावं काय? इथं माझे चुलते नंदू दत्तू तिकोने, माझी चुलती अनिता नंदू तिकोने आणि त्यांचा मुलगा माऊली नंदू तिकोने, हे तिघंजण आता सध्या ते आहेत. तुमचं नाव सांग. माझं नाव अजय वसंत तिकोने, मी त्यांचा पत्नी आहे. या भीषण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या दुर्दैवी व्यक्तींची नावं समोर आली असून ते सर्व एकाच घरातील सदस्य होते. यामध्ये कुटुंबाचे प्रमुख आणि परिसरातील प्रतिष्ठित शेतकरी नंदकुमार दत्तू तिकोणे, यांच्या पत्नी अनिता नंदकुमार तिकोणे आणि त्यांचा तरुण मुलगा ज्ञानेश्वर उर्फ माऊली नंदकुमार तिकोणे यांचा समावेश आहे. नंदकुमार तिकोणे हे अत्यंत कष्टाळू आणि प्रामाणिक शेतकरी म्हणून पंचक्रोशीत परिचित होते. शेतीच्या बळावर त्यांनी आपल्या कुटुंबाचा गाडा अत्यंत सन्मानाने चालवला होता आणि त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर, ज्याला प्रेमाने सर्वजण माऊली म्हणत असत, तो देखील वडिलांना शेतीत आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये मोठी मदत करत असे. संपूर्ण गावात या कुटुंबाविषयी अत्यंत आदर आणि आपुलकीची भावना होती. मात्र निसर्गाच्या मनात काही वेगळंच होतं. शनिवारी पहाटेच्या सुमारास जेव्हा हे सर्व कुटुंब गाढ झोपेत होतं, तेव्हा त्यांच्यावर काळानं घाला घातला. या दुर्घटनेमध्ये या कुटुंबाची सून मात्र थोडक्यात बचावली. दुर्घटना घडली त्यावेळेस ती घरापासून काही अंतरावर दुसऱ्या कामासाठी लांब गेलेली असल्यानं या महागाय भयंकर संकटातून तिचा जीव वाचलाय. परंतु डोळ्यांदेखत आपलं संपूर्ण कुटुंब, सासरे, सासू आणि पती गमावल्यामुळे तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून ती प्रचंड धक्क्यामध्ये आहे. कारण की आजवर गावानं सुख संपन्नता अनेक दिली, अनेक आमचे सण असो, उत्सव असो, आम्ही आनंदात साजरे केले. परंतु गावाला सर्वात मोठा जो माझ्या आयुष्यातील झटका असेल तो हाच आहे. कारण की झालं असं की सकाळी 4च्या आसपास, 4-4:30च्या आसपास हा प्रसंग घडला. त्यानंतर गावातल्या लहान लेकरांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व या ठिकाणी आले आणि सर्व त्या ठिकाणी प्रयत्न करत होते. परंतु परिस्थिती इतकी भयंकर होती की सर्व त्या परिस्थितीसमोर हतबल ठरले. त्यानंतर आम्ही अनेक ठिकाणी मदतीसाठी याचना केली. त्यापैकी आमच्या लोणावळ्यामध्ये शिवदुर्ग टीम जी आहे ती अतिशय वेळोवेळी सर्वांना मदत करते. ती असो, NDRFची टीम असो, सर्वांना मदतीसाठी हाक मारली. परंतु तेही यासमोर हतबल होते. कारण की गावाला येण्याचे जे रस्ते आहेत ते सर्व रस्ते तुटलेले आहेत, ते चांगल्या पद्धतीचे नाही आहेत. आणि त्यातल्या त्यात रेल्वेचे जे काम चालू आहे गेटचं,
ते 6-7 महिने चालू असताना आम्हाला जो त्यांनी पर्यायी रस्ता दिलाय, तो पर्यायी रस्ता अतिशय तुटक्या स्वरूपाचा आहे. बरोबर, त्यामुळे मूलभूत गरजा मूलभूत गरजांची या ठिकाणी आम्हाला खूप मोठा फटका बसलाय. त्यामुळे जी एनडीआरएफची टीम आमच्या समोर आमच्या जवळ जी अर्ध्या तासात पोहोचणार होती, ती येण्यासाठी जवळपास 2 तास लागले. ती जर टीम लवकर आली असती तर निदान गावातील जे आता भीतीचं वातावरण जे भयंकर प्रमाणात आहे ते थोडं कमी झालं असतं. हे निसर्गात तुम्ही एवढं राहताय, म्हणजे निसर्गाने खूप दिले तुम्हाला, भरभरून दिले, परंतु निसर्गाचा प्रकोप असा होईल अशी अपेक्षा होती कधी? कधीच वाटलं नाही, कारण की हा तोच निसर्ग आहे ज्यांच्या खांद्यावर आम्ही फिरलोय, बागडलोय लहानपणापासून. त्यांना आम्हाला आजपर्यंत आनंदच दिला, परंतु हे दुःख पहिल्यांदाच. तुमचं नाव सांगा. माझं नाव सतीश दशरथ साठे. शनिवारी पहाटे संपूर्ण पाटणगाव गाढ झोपेत असताना ही दुर्घटना घडली आहे. मावळ तालुक्यात आणि विशेषतः पाटणगावच्या परिसरामध्ये मागील 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. या सततच्या पडणाऱ्या पावसामुळे गावाच्या पाठीमागे असलेल्या डोंगराची माती पूर्णपणे भुसभुशीत झाली होती. पाण्याचा निचरा योग्य रीतीने न झाल्यामुळं आणि डोंगराच्या कडा कमकुवत झाल्यामुळं पहाटेच्या सुमारास अचानक डोंगराचा एक मोठा भाग खचला. प्रचंड आवाजासह माती, दगड, गोटे आणि उन्मळून पडलेली झाडं थेट डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या तिकोणे यांच्या घरावर येऊन कोसळली. हा ढिगारा एवढा मोठा होता की अचानक आलेला होता. घरात झोपलेल्या नंदकुमार तिकोणे, अनिता तिकोणे आणि ज्ञानेश्वर तिकोणे यांना बाहेर पडण्याची साधी संधी मिळाली नाही. संपूर्ण घर या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. पहाटेच्या शांततेत झालेला तो भीषण आवाज ऐकून आजूबाजूचे ग्रामस्थ तात्काळ जागे झाले आणि त्यांनी आवाजाच्या दिशेनं धाव घेतली. तिकोणे यांचं घर संपूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली ढकललं गेल्याचं आणि नष्ट झाल्याचं पाहताच ग्रामस्थांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी पुनर्वसनाचा विषय मार्गी लावावा म्हणून पावलं उचलली गेली होती. आपल्या इथं असं काही घडलं होतं का? काय नेमकं घडलं होतं आणि किती कुटुंब आहेत तिथं? काही नोटिसा वगैरे आल्या होत्या किंवा आपल्याकडनं काही पाठपुरावा झाला होता का? हो, एकदा आलं होतं त्यावेळेस की पुनर्वसन करण्याचं. की जे गावाचेच गायराने त्या ठिकाणी पुनर्वसनाची एक झाली होती, ग्रामसभा झाली होती. पण त्यावेळेस एकमताने सगळ्यांनी विचार केला होता की कोण घरं सोडणार नाही म्हणून. परंतु कालची रात्र आणि प्रत्येक पावसातली रात्र जीव मुठीत घेऊन राहावं लागतं इथं. म्हणजे आता हा भागच असा आहे की इथं पाऊस खूप असतो, त्यामुळं पूर वगैरे येणे हे ह्या घटना घडतच असतात. तुमचं नाव सांगा. मी दिनेश दशरथ केदारी, पोलीस पाटील पोरेस. स्थानिक ग्रामस्थांनी कोणत्याही साधनांची वाट न पाहता आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. पाऊस प्रचंड प्रमाणात पडत असताना आणि पुन्हा दरड कोसळण्याची भीती असतानाही ग्रामस्थांनी हाताने आणि उपलब्ध साधनांच्या मदतीनं माती उपसण्याचं काम सुरू केलं. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन, महसूल विभागाचे अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आलं. मुसळधार पाऊस आणि निसरड्या रस्त्यांमुळे सुरुवातीला प्रशासकीय यंत्रणांना घटनास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. डोंगर भागातील रस्ते चिखलमय झाल्यामुळे अवजड यंत्रसामग्री नेणं कठीण झालं होतं. परंतु परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलीस आणि एनडीआरएफच्या जवानांनी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू केलं. अनेक तासांच्या अथक आणि शर्थीच्या प्रयत्नांनंतर ढिगाऱ्याखालून नंदकुमार तिकोणे, अनिता तिकोणे आणि मुलगा ज्ञानेश्वर यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं. ढिगारा उपसत असताना समोर येणारं दृश्य अत्यंत हृदयद्रावक होतं. निसर्गाच्या या रौद्ररूपानं एका कष्टाळू कुटुंबाला काही सेकंदात संपवलं होतं. मृतदेह बाहेर काढल्यानंतर ते शवविच्छेदनासाठी स्थानिक शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. संपूर्ण गाव आणि परिसर या घटनेमुळे सुन्न झाला होता. आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि एनडीआरएफच्या पथकानं घटनास्थळाची संपूर्ण पाहणी केली, कारण परिसरातील इतर घरांनाही धोका निर्माण झाला होता. स्थानिक प्रशासनानं तात्काळ आजूबाजूच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्याची प्रक्रिया सुरू केली, जेणेकरून आणखी कोणतीही जीवितहानी होणार नाही. सर्वात वेदनादायी बाब म्हणजे ज्ञानेश्वर यांचा विवाह अवघ्या वर्षभरापूर्वीच झाला होता. नवीन लग्न झालं असल्यामुळं घरात आनंदाचं वातावरण होतं. नव्या संसाराची, भविष्याची आणि प्रगतीची अनेक स्वप्न या तरुण जोडप्यानं आणि तिकोणे कुटुंबानं डोळ्यात बाळगलेली होती. वर्षभरापूर्वी ज्या घरात सनई चौघडांचे सूर घुमले होते, त्याच घरातून आज एकाच वेळी 3 मृतदेह निघाल्यानं संपूर्ण गावाचे डोळे पाणावलेत. नवविवाहित सून या दुर्घटनेमधून बचावली असली तरी तिच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा आघात आहे. अवघ्या 1 वर्षात तिचा संसार उद्ध्वस्त झाला असून तिच्यावर कोसळलेल्या या दुःखाची कल्पनाही करवत नाहीये. परिसरातील नातेवाईक आणि ग्रामस्थ तिचे सांत्वन करताना प्रयत्न करतायत, परंतु हा धक्का पचवणं अत्यंत कठीण आहे. या दुर्दैवी आणि भयानक घटनेनं मावळ तालुक्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण डोंगर भागात राहणाऱ्या वस्त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत तीव्रतेनं ऐरणीवर आलाय. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेली अनेक गावं आणि वस्त्या पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या छायेत असतात.
यापूर्वी घडलेल्या माळीण आणि तळीये येथील दुर्घटनांच्या जखमा अजूनही ताज्या असतानाच पाटण गावातील या घटनेनं प्रशासकीय यंत्रणांच्या आणि नागरिकांच्या चिंतेत भर घातली आहे. मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागातील झाडांची होणारी कत्तल, डोंगरांचं उत्खनन आणि अनधिकृत बांधकामामुळे डोंगरांची नैसर्गिक पकड सैल होतीये असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पावसाचं पाणी मातीत मुरून जेव्हा डोंगराचा भाग जड होतो तेव्हा अशा प्रकारे दरडी कोसळतात. या घटनेनंतर आता दरड क्षेत्रांचं पुनर्वसन आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. प्रशासनानं मावळ तालुक्यातील आणि इतर डोंगराळ भागातील नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. हवामान विभागानं पुढील काही दिवस या परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केलाय. या पार्श्वभूमीवर महसूल आणि पोलीस प्रशासनानं दरड गावांची यादी तयार करून तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी किंवा शासकीय निवारा केंद्रात स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्यात. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं काटेकोर पालन करावं, रात्रीच्या वेळी डोंगरांच्या पायथ्याशी असलेल्या घरांमध्ये झोपणं टाळावं आणि कोणत्याही प्रकारचा धोका जाणवल्यास तात्काळ स्थानिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय. पाटण गावातील तिकोणी कुटुंबावर झालेला हा आघात अत्यंत दुर्दैवी असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासकीय पातळीवर ठोस पावलं उचलली जाणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.